Hello and welcome to the all new video session of Standard 7 Geography. We are going to start lesson number 1, How Season Occurs, part 1 in this video session. Let's recall म्हणजे जे तुम्ही आधी शिकले ते रिकॉल करायचं आहे. हाऊ डू डे अँड नाईट ऑकर्स ऑन द अर्थ. पृथ्वीवर दिवस आणि रात्र कसे होतात. व्हॉट टर्म इज यूज टू डिस्क्राईब द अर्थ्स रिव्हॉल्युशन अराउंड द सन. अर्थची जी रिव्हॉल्युशन आहे सनभोवती जेव्हा म्हणजे काय अर्थ जी सूर्याभोवती फिरते त्याला काय नाव आहे. हाऊ लॉंग डज इट टेक टू डू सो. आणि याला करायला अर्थला किती वेळ लागतो. इन विच हेमिस्फियर इज अवर कंट्री लोकेटेड. आपली जी कंट्री आहे कोणती कंट्री आहे आपली इंडिया ही कोणत्या हेमिस्फियरमध्ये लोकेटेड आहे, साऊथमध्ये आहे की नॉर्थमध्ये आहे. व्हाय डोंट द सनरेज फॉल परपेंडिक्युलर ॲट ऑल द प्लेसेस ऑन दी अर्थ. पृथ्वीच्या सर्व प्लेसेसवर सनरेज जे आहे परपेंडिक्युलर का बरं पडत नाही. सो दिस पार्ट इज युअर होमवर्क. हा जो पार्ट आहे हे जे 5 क्वेश्चन्स आहे तुमचं होमवर्क आहे. सो तुम्ही मला असाइनमेंटमध्ये हे 5 क्वेश्चनचे आन्सर पाठवावे. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का. नोट द टायमिंग ऑफ सनराईज अँड सनसेट इन युअर एरिया. आपल्या एरियामध्ये जे सनराईज किंवा सनसेट होते त्याचा टायमिंग नोट करायचा आहे. फॉर द फॉलोइंग पिरियड बाय डायरेक्ट ऑब्झर्वेशन. कसं करायचं आहे, आपण सनराईज आणि सनसेटचा टाईम बघू शकतो. जर तुम्हाला नसेल तसं लक्षात येतं बघा, कॅलेंडरवर प्रत्येक दिवशीचा सनराईज आणि सनसेटचा टाईम लिहिलेला असतो, तो तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे कॅलेंडरवर, न्यूजपेपर किंवा इंटरनेटवर. अ स्पेसिमेन टेबल हॅज बीन गिवन बिलो. रेकॉर्ड द एंट्रीज फॉर द मंथ ऑफ द जून. फाइंड द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन अँड डिस्कस देम. तर बघा एक स्पेशल टेबल इथे दिलेलं आहे, तारीख दिलेली आहे 29 जून, 20 जून. तर इथे आपण जुलै करू शकतो. 19 जुलै, 20 जुलै. 19 जुलैला सनराईज किती वाजता आला किंवा सनसेट किती वाजता आला. सनराईज आणि सनसेटमुळे डे किती वेळचा होता आणि नाईट किती वेळची होती आणि तुम्ही कुठं बघितलं, कॅलेंडरवर बघितलं, इंटरनेटवर बघितलं, हे इथे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन लिहायची आहे. अमॉंग द रेकॉर्ड इन द टेबल विच इज द लॉंगेस्ट डे. जे तुम्ही टेबलवर रेकॉर्ड करा यातला लॉंगेस्ट डे कोणता आहे. व्हॉट डिफरंट डू यू नोटीस इन द ड्युरेशन ऑफ द नाईट डे बाय डे. रोज तुम्हाला रात्रीच्या टाईममध्ये किती फरक जाणवतो हे बघायचे आहे. गेस द रिझन बिहाइंड इट. आणि याच्या मागचे कारण काय हे तुम्हाला शोधायचे आहे. देन बघा, हाऊ डीड यू फाइंड आउट द ड्युरेशन ऑफ द नाईट. नाईटची ड्युरेशन तुम्ही कशी फाइंड करा. बघा सनसेट झाल्यानंतर ते सनराईज होण्याच्या पहिले अंधार असतो म्हणजे ती नाईटची ड्युरेशन झाली. विच टू डेट्स हॅड डेज अँड नाईट ऑफ द सेम ड्युरेशन. असे कोणते 2 तारीख आहेत की जेव्हा डे आणि नाईट जे आहे ही सेम टाईमची असतो, म्हणजे 12-12 तासाची असतो असं समजा. विच विथ द हेल्प ऑफ द टेबल यू सॉ हाऊ द ड्युरेशन ऑफ द डे अँड नाईट चेंजेस. डू यू थिंक सच चेंजेस ऑकर्स एव्हरीवेअर ऑन द अर्थ. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायला टेबलवरून की दिवसाचा आणि रात्रीचा टाईम हा नेहमी चेंज होत राहतो. तर अशाच प्रकारे हा तुमच्याच जागेवर चेंज होतो की पृथ्वीच्या इतर पण जागी असंच आपल्याला बघायला मिळते. इज द फॉलोइंग फॉर्मॅट टू रेकॉर्ड द ड्युरेशन डे टाईम फ्रॉम द 19 to 28 एव्हरी मंथ फ्रॉम सप्टेंबर टू डिसेंबर. सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात 19 ते 28 तारखेच्या मध्यात तुम्हाला हे करून बघायचं आहे. जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन, याचे भौतिक कारणे हे आपण बघूया. यू मस्ट हॅव नोटिस द चेंज इन द ड्युरेशन ऑफ द डे टाईम अँड द नाईट टाईम फ्रॉम 19 to 28 जून. इट टेक्स 24 hours फॉर द अर्थ टू रोटेट अराउंड इटसेल्फ. अर्थला स्वतःभोवती फिरायला 24 तास लागतात. इट रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. आणि अर्थ कोणत्या डायरेक्शनने फिरते, नेहमी वेस्टपासून ईस्टकडे अर्थ फिरते. द अर्थ्स रोटेशन हॅज इनेबल्ड अस टू मेजर टाईम इन टर्म ऑफ डेज. आणि अर्थच्या रोटेशनमुळेच आपण डेजच्या फॉर्मॅटमध्ये आपण टाईम मोजू शकतो. ड्युरिंग अ सिंगल डे वी एक्सपिरियन्स डिफरंट स्टेजेस लाईक सनराईज, मिड डे, सनसेट ॲज वेल ॲज डे टाईम अँड नाईट टाईम. रोज आपण अर्थच्या रोटेशनमुळेच काय काय एक्सपिरियन्स करतो. सनराईज एक्सपिरियन्स करतो, मिड डे एक्सपिरियन्स करतो, सनसेट एक्सपिरियन्स करतो, दिवस किंवा रात्र पण आपण एक्सपिरियन्स करतो. कशामुळे होते हे पॉसिबल, हे सर्व अर्थच्या रोटेशनमुळे पॉसिबल होते. टू अंडरस्टँड द चेंजेस इन द लोकेशन ऑफ सनराईज अँड सनसेट ऑन द हॉरिझॉन लेट अस कॅरी आउट द ॲक्टिव्हिटी गिवन इन द नेक्स्ट पेज. हे समजून घेण्यासाठी आपण एक नेक्स्ट पेजवर ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे, हे बघूया. पेस्ट अ लार्ज व्हाईट पेपर ऑन द वन साईड ऑफ द टेबल. टेबलच्या एका साईडला एक मोठा व्हाईट पेपर ठेवायचा. प्लेस अ टॉर्च इन फ्रंट ऑफ द टेबल इन सच अ वे दॅट इट वुडंट मूव्ह. आणि मधात एक साईड टेबलला एक तसा टॉर्च ठेवायचा, असा ठेवायचा की तो हलला नाही पाहिजे. स्टँड अ रॉड ऑर अ कॅन्डल बिटवीन द व्हाईट पेपर अँड द टॉर्च.
व्हाईट पेपर आणि टॉर्चमध्ये कसं रॉड किंवा कॅन्डल ठेवायची आहे. हे बघा इथे ठेवलेली आहे. डायरेक्ट द लाईट बीम ऑफ द टॉर्च इन सच अ वे दॅट द शॅडो ऑफ द रॉड कॅन्डल फॉल्स ऑन अ पेपर. आणि टॉर्चची डायरेक्शन अशी पाहिजे की या जे शॅडो, हे जी कॅन्डल आहे किंवा काठी आहे, याची जी शॅडो आहे, सावली आहे, ही या व्हाईट बोर्डवर पडली पाहिजे. मार्क द पोझिशन ऑफ द शॅडो ऑन द पेपर. आणि शॅडोची पोझिशन काय करायची, मार्क करायची आहे. मूव द टेबल अलॉंग विथ द रॉड कॅन्डल फ्रॉम वन साईड टू द अनदर स्लोली. आणि हा जो टेबल आहे कॅन्डल ठेवलेला, हा एका स्लाईडवरून दुसऱ्या साईडला हळूहळू हलवायचा आहे. ऑब्झर्व द मार्क द पोझिशन ऑफ द शॅडो दॅट फॉल्स ऑन द पेपर. आणि हे केल्यानंतर जी शॅडोची पोझिशन आहे ही मार्क करायची आहे. नोट द चेंजेस इन द लोकेशन ऑफ द शॅडो. आणि ही जी लोकेशन आहे ही कशी चेंज झाली, कुठे चेंज झाली, हे आपल्याला बघायचं आहे. जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन. तर हे का बरं झालं याचं एक्सप्लेनेशन खाली दिलेलं आहे. फ्रॉम द ॲक्टिव्हिटी यू विल रिअलाइज दॅट ॲज द पोझिशन ऑफ द टेबल चेंजेस द पोझिशन ऑफ द शॅडो चेंजेस ऑल्सो चेंजेस. If the position of the sunrise and the sunset on the horizon are observed from the whole year, you will realize that they keep on changing. जर तुम्ही रोज सनराईज आणि सनसेटची डायरेक्शन बघितली तर ते तुम्हाला रोज थोडी थोडी चेंज होताना दिसतंय. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड द रिझन बिहाइंड दिस विथ द हेल्प ऑफ अ नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. आपण एक नेक्स्ट ॲक्टिव्हिटी करूया, याच्यापासून आपल्याला याचं कारण समजेल. तर ॲक्टिव्हिटी बघा. टेक अ थिक स्टिक अबाउट 1.5 to 1.7 मीटर लॉंग. 1.5 ते 1.7 मीटर लॉंग असलेली आपल्याला एक काडी घ्यायची आहे. कीपिंग सम डिस्टन्स फिक्स द स्टिक नियर अ वॉल दॅट रिसिव्ह सनलाईट ॲट द टाईम ऑफ सनराईज ऑर सनसेट थ्रू द इयर. तर बघा एक काडी घ्यायची आणि ती भिंतीजवळ अशी लावायची आहे. अशा प्रकारे लावायची की याच्यावर सनराईज तुमचे पडले पाहिजे. सूर्योदय किंवा सूर्यास्त त्याची सावली याच्यावर पडली पाहिजे. आफ्टर द ऑब्झर्वेशन मार्क द पोझिशन ऑफ द शॅडो फॉर दॅट डेट. आणि रोज याची आपल्याला शॅडोची पोझिशन आहे ही भिंतीवर मार्क करायची आहे. इफ द पोझिशन ऑफ द शॅडो चेंजेस मेजर अँड नोट द डिस्टन्स बिटवीन द अर्लियर अँड द चेंज पोझिशन. जर याची शॅडो चेंज झाली तर ती किती चेंज झाली आपल्याला हे डिस्टन्स मोजायचं आहे. ड्युरिंग द पिरियड ऑफ दिस ॲक्टिव्हिटी ऑब्झर्व द प्लेस ऑफ ओके झालं. ड्युरिंग द प्लेस ऑफ दिस ॲक्टिव्हिटी ऑब्झर्व द प्लेस ऑफ सनराईज अँड सनसेट ऑन द हॉरिझॉन ॲज वेल. आणि हे करत असताना सनराईज कुठून झाला आणि सनसेट कुठे होतं हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. स्टडी द ड्युरेशन ऑफ डे टाईम अँड नाईट टाईम ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन फ्रॉम द टेबल फॉर द मंथ ऑफ सप्टेंबर. सप्टेंबरच्या पूर्ण महिना आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. व्हॉट वॉज द डायरेक्शन ऑफ द शॅडो ऑफ द स्टिक इन द मंथ ऑफ सप्टेंबर ऑन व्हिच डे वॉज द ड्युरेशन ऑफ द डे अँड नाईट इज द सेम. तर याची सावली जी आहे ती कुठे कुठे जात आहे हे बघायचं आणि सप्टेंबर महिन्यातला डे टाईम आणि नाईट टाईम किती आहे हे बघायचं आहे. किंवा डे टाईम आणि नाईट टाईम कोणतेही सेम येणार हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. थिंक अबाउट इट. इफ द पोझिशन ऑफ द शॅडो ऑन द वॉल मूव्स टुवर्ड द नॉर्थ इन विच डायरेक्शन डज द लोकेशन ऑफ सनराईज ऑर सनसेट अपियर टू शिफ्ट. जर शॅडो आहे ही नॉर्थ डायरेक्शनला मूव्ह होत असेल तर आपला सनराईज किंवा सनसेट आहे कोणत्या डायरेक्शनने मूव्ह होते आहे. व्हेरी गुड. हे साऊथ डायरेक्शनने मूव्ह होते आहे. सो द लेसन नंबर 2 द सन द मून अँड द अर्थ. We are going to start this lesson in the next video session. Till then, stay home, stay safe. And remember, you have to send me the assignment. Let's recall. There are 5 questions. You have to send it to me as an assignment. Okay? Stay home, stay safe.